आता आपलं जे चालू होतं ते काय चालू होतं पहा. प्रोसेस ऑफ एनर्जी प्रोडक्शन थ्रू एरोबिक रेस्पिरेशन ऑफ कार्बोहायड्रेट प्रोटीन्स अँड फॅट्स. ठीक आहे, हे आपण पाहिलं होतं या ठिकाणी. म्हणजे कार्बोहायड्रेट्स पहिले काय होतात, सर्वात आधी आपल्याला काय असतं, कार्बोहायड्रेट्सची गरज पडते आहे ना. कार्बोहायड्रेटची गरज पडते ना सर्वात आधी आपल्याला. मग कार्बोहायड्रेटची गरज पडते तर आपण काय करतो, कार्बोहायड्रेट यूज करतो सर्वात पहिले आहे ना. कार्बोहायड्रेट यूज करतो. आले का सर्वे, आले का, दिसत आहे सर्वांना, स्क्रीन दिसत आहे. हो सर. हां, पहा मग आता या ठिकाणी आहे ना, आपण काय करतो, कार्बोहायड्रेट पहिले यूज करतो एनर्जी प्रोडक्शनसाठी. थांबा आता आज तर कोण आहे, चल मोहोळ. हां ठीक आहे, चला झालं. अजून कोणाला यायचं आहे का, स्क्रीन दिसत आहे. हो सर. हां चला ठीक आहे मग. तर पहा आता या ठिकाणी आपण जे कार्बोहायड्रेट जो आहे, कार्बोहायड्रेट्स, तर कार्बोहायड्रेट्सचा यूज करतो सर्वात आधी. ठीक आहे, त्यानंतर लिपिड्सचा, त्यानंतर प्रोटीन्सचा. ठीक आहे, आलं का लक्षात, आलं का लक्षात. हॅलो, आवाज येतो माझा, हॅलो. हां, मग सर्वात आधी काय यूज करतो आपण, कार्बोहायड्रेट, त्यानंतर काय यूज करतो, प्रोटीन्स, त्यानंतर काय यूज करतो, लिपिड्स. ठीक आहे, तर कार्बोहायड्रेटचं काय होतं, ग्लायकोलिसिस मार्फत पहिले प्युरिक ॲसिड तयार होते, नंतर ॲसिटिल कोएन्झाईम ए तयार होते, त्यानंतर कर्ब सायकलमधून आपल्याला कार्बन डायऑक्साईड, वॉटर आणि एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP मिळते. ठीक आहे, एवढं लक्षात आलं, एवढं लक्षात आलं का. हां, का आता पहा, आता या ठिकाणी तुम्ही जेव्हा ते हे पाहाल तर तुमच्या लक्षात येईल की, तुमच्या लक्षात येईल, एक मिनटं. तर बघा, आपण सर्वात आधी काय पाहतो, कार्बोहायड्रेट. ठीक आहे, कार्बोहायड्रेट पाहतो ना. हॅलो. हां, तर कार्बोहायड्रेटचं काय, पहिले ग्लायकोलिसिसच्या मार्फत काय होतं, कार्बोहायड्रेटचं आपल्याला एनर्जी मिळते. ठीक आहे, त्यानंतर जर कार्बोहायड्रेट नसेल आपल्याजवळ, समजा आपल्याजवळ काय नाही आहे, कार्बोहायड्रेट नाही आहे, तर आपण काय करतो, काय घेतो, लिपिड्स. काय घेतो, लिपिड्स घेतो. काय घेतो आपण, लिपिड्स. लिपिड्सचा यूज करतो ना. जर आपल्याजवळ कार्बोहायड्रेट नाही आहे तर कशाचा यूज करू आपण, लिपिड्सचा यूज करू ना. कशाचा यूज करू, लिपिड्सचा. जर लिपिड्ससुद्धा आपल्या शरीरामध्ये कमी पडले तर त्यानंतर आपण कशाचा यूज करू, प्रोटीन्सचा. एवढं लक्षात आलं, एवढं लक्षात आलं का. हां, तर मग पहा आता, तर या ठिकाणी आपण ही जी पूर्ण जी प्रोसेस होती, या प्रोसेसमध्ये आपण काय पाहिलं, कशाचा प्रेझेन्स होता या प्रोसेसमध्ये, कशाचा प्रेझेन्स होता, कशाचा प्रेझेन्स होता, प्रेझेन्स कशाचा होता, ऑक्सिजनचा. कशाचा, ऑक्सिजनचा प्रेझेन्स होता. कशाचा प्रेझेन्स होता, ऑक्सिजनचा प्रेझेन्स होता. एवढं लक्षात आलं, एवढं लक्षात आलं का, एवढं लक्षात आलं. हां, तर त्यानंतर या ठिकाणी आता ही जी दुसरी जी प्रोसेस आहे, तर या प्रोसेसला पहा, या प्रोसेसला या ठिकाणी आपण पाहू की या प्रोसेसला काय म्हटलेलं आहे. या प्रोसेसला जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर काय म्हटलेलं आहे पहा बरं इथे, अनेरोबिक रेस्पिरेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑर सेल्स. काय म्हटलेलं आहे,
अनएरोबिक रेस्पिरेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स और सेल. आता ही सुद्धा काय आहे, लिपिड्स, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, ही सुद्धा काय, यामधून सुद्धा एनर्जी आपल्याला मिळते. आणि दुसरी ही जी प्रोसेस आहे यामधून सुद्धा आपल्याला एनर्जी मिळते आहे ना. दोन्ही प्रोसेसमधून आपल्याला एनर्जी मिळते. ठीक आहे, दोन्ही प्रोसेसमधून आपल्याला काय मिळते, एनर्जी मिळते. हे आपण पाहिलेलं आहे, बरोबर आहे. पण आता या दोन प्रोसेसमध्ये डिफरन्स काय आहे, आवाज येते माझा, या दोन प्रोसेसमध्ये डिफरन्स काय हे आपल्याला पाहायचं आहे की नेमका डिफरन्स या दोन प्रोसेसमध्ये काय दिसून राहिलेला आहे आपल्याला. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण काय केलं पहा, या ठिकाणी आपण ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला पहिले व्यवस्थित पाहून घ्या की या ठिकाणी काय दिलेलं आहे. सर्वात आधी आपल्याला ग्लुकोज, काय दिलेलं आहे, ग्लुकोज, काय दिलेलं आहे, ग्लुकोज. ग्लुकोजचं काय होतं, ग्लायकोलिसिस, त्यानंतर पायोरिक ॲसिड. ठीक आहे, म्हणजे ही सेम प्रोसिजर जी आपली आली ती या ठिकाणाहून इथपर्यंत आली, आलं ना. त्यानंतर काय झालं, फर्मेंटेशन झालं. फर्मेंटेशन नंतर काय मिळालं आपल्याला, अल्कोहोल, अल्कोहोल नंतर ईस्ट. ठीक आहे, आणि या ठिकाणी जर आपण गेलो, या ठिकाणी जर आपण गेलो तर आपल्या लक्षात येईल की पहा, या ठिकाणी जर गेलो तर या ठिकाणी सुद्धा ग्लुकोज, ग्लायकोलिसिस, त्यानंतर पायोरिक ॲसिड, इथे सुद्धा काय झालं, फर्मेंटेशन. इथे फक्त अल्कोहोल तयार झालं आणि दुसऱ्या साईडला काय तयार झालं, लॅक्टिक ॲसिड. काय तयार झालं, लॅक्टिक ॲसिड. तर तुम्ही पहा, पायोरिक ॲसिड, पायोरिक ॲसिड, पायोरिक ॲसिड, इथे फर्मेंटेशन. ठीक आहे, फर्मेंटेशन, फर्मेंटेशन, फर्मेंटेशन. म्हणजे ग्लुकोजची अनेरोबिक जरी प्रोसेस जर आपण पकडली तर ग्लुकोज कन्वर्ट्स इंटू म्हणजे ग्लुकोज, त्यानंतर ग्लायकोलिसिस, त्यानंतर पायोरिक ॲसिड, त्यानंतर इकडेसुद्धा पायोरिक ॲसिड, खालीसुद्धा पायोरिक ॲसिड, इकडेसुद्धा फर्मेंटेशन झालं, इकडेसुद्धा फर्मेंटेशन झालं आणि पायोरिक ॲसिडचा या ठिकाणी सुद्धा फर्मेंटेशन झालं. आता आपल्याला या ठिकाणी जे वेगवेगळे प्रॉडक्ट्स मिळतील, इथे काय मिळालं आपल्याला, अल्कोहोल. ठीक आहे, इथे काय मिळालं, प्रॉडक्ट लाईक व्हिनेगर, विटामिन्स एक्सेट्रा. आणि लॅक्टिक ॲसिड, या ठिकाणी लॅक्टिक ॲसिड काय मिळालं आपल्याला, या ठिकाणी लॅक्टिक ॲसिड हे प्रॉडक्ट मिळालं. आता हे प्रॉडक्ट, तर डिफरंट प्रॉडक्ट्स, इथे व्हिनेगर, तर त्याच्यानंतर अजून काय मिळतात आपल्याला, व्हेरियस मायक्रोब्स. आणि या ठिकाणी लॅक्टिक ॲसिडपासून आपल्याला काय मिळतं, इरिथ्रोसाइट्स आणि मसल सेल्स. ठीक आहे, एवढं लक्षात आलं का तुमच्या, एवढं लक्षात आलं. हां, तर आता ही प्रोसेस आपण कशी बघणार आहोत पहा, की एनर्जी प्रोडक्शन इन मायक्रो ऑर्गॅनिझम थ्रू अनेरोबिक रेस्पिरेशन. एक मिनटं, फक्त एक मिनटं थांबा, लवकर नेतं काय त्याला, काय इकडे शिकवून राहिलो आणि तो आपला, हां काही नाही, ते लहान मुलं थोडं त्रास देतात. ठीक आहे, तुमच्याही घरात असतीलच. ठीक आहे, पहा, तर या ठिकाणी एनर्जी प्रोडक्शन इन मायक्रो ऑर्गॅनिझम थ्रू अनेरोबिक रेस्पिरेशन, थ्रू अनेरोबिक रेस्पिरेशन. पहा, अनेरोबिक म्हणजे इथे काय झालं, अब्सेन्स ऑफ अब्सेंट राहील, काय राहील, ऑक्सिजन. काय अब्सेंट राहील, ऑक्सिजन. काय अब्सेंट राहील, ऑक्सिजन. आलं का लक्षात. तर या ठिकाणी याला काय म्हणतात, अनेरोबिक. हे बिलकुल डोक्यात म्हणजे अनेरोबिक शब्द आला की अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन, एवढं लक्षात ठेवायचं. आलं का लक्षात. त्यानंतर सम ऑर्गॅनिझम्स कॅनॉट लिव्ह इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. आता आपल्याला हे सांगितलं जातं की सजीवांना जगण्यासाठी कशाची गरज असते, ऑक्सिजनची गरज असते. पण काही सजीव असे आहेत की जे ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये जिवंत राहत नाहीत, ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये जिवंत राहत नाहीत. मेनी बॅक्टेरिया सच लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव टू परफॉर्म अनेरोबिक रेस्पिरेशन फॉर एनर्जी प्रोडक्शन. तर असे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना एनर्जी प्रोडक्शनसाठी अनेरोबिक रेस्पिरेशन करतात ते. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल सर एरोबिक आणि अनेरोबिक याच्यातला महत्त्वाचा फरक, या ठिकाणी आपल्याला मोर एनर्जी, या ठिकाणी आपल्याला काय मिळते, मोर एनर्जी मिळते. काय मिळते, मोर एनर्जी मिळते. आणि या ठिकाणी आपल्याला लेस एनर्जी मिळते. ठीक आहे.
म्हणजे एनर्जी दोन्ही ठिकाणी मिळून राहिली, पण जास्त एनर्जी कशामध्ये मिळून राहिली, जास्त एनर्जी कशामध्ये मिळून राहिली आपल्याला, जास्त एनर्जी कशामध्ये मिळून राहिली, सांगा लवकर, पटपट बोलत चला, कशामध्ये मिळत आहे, आवाज येत आहे माझा, हॅलो, हो सर. हां, मग एनर्जी जास्त कशात मिळून राहिली, ऑक्सिजन. कशामध्ये, कोणत्या रेस्पिरेशनमध्ये, कोणत्या रेस्पिरेशनमध्ये तुम्हाला, हां, एरोबिक रेस्पिरेशनमध्ये एनर्जी तुम्हाला जास्त मिळून राहिलेली आहे. आलं का लक्षात, एरोबिक रेस्पिरेशनमध्ये तुम्हाला एनर्जी जास्त मिळून राहिलेली आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर आता हे मी तुम्हाला का सांगत आहे, कारण त्यामधलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे क्वेश्चन येईल तुम्हाला तो हा येईल की यामधला डिफरन्स सांगावा लागेल. काय सांगावं लागेल, डिफरन्स म्हणजे एरोबिक आणि वर्सेस अनएरोबिक, एरोबिक वर्सेस अनएरोबिक. आता अनएरोबिक अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन आणि इथे प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, एवढं लक्षात ठेवायचं. हा झाला पहिला फरक. दुसरा फरक काय झाला, इथे लेस एनर्जी, इथे मोर एनर्जी. ठीक आहे, दोन फरक आले तुमचे, आले का लक्षात, हां, दोन फरक झाले. त्याच्यानंतर आता समोर पाहू आपण, हे इथं या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं समोर, ग्लायकोलिसिस अँड फर्मेंटेशन आर टू स्टेप्स ऑफ अनएरोबिक रेस्पिरेशन. वरते पाहिल्याप्रमाणे आपण पाहिलं की ग्लायकोलिसिस अँड फर्मेंटेशन ह्या दोन स्टेप आहे, कशाच्या, अनएरोबिक रेस्पिरेशनच्या, कशाच्या, अनएरोबिक रेस्पिरेशनच्या. ठीक आहे, त्यानंतर ग्लुकोज इज इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज. आता बघा, ग्लुकोज जे आहे हे कम्प्लीट ऑक्सिडेशन होत आहे का, त्याचं नाही, इनकम्प्लीट ऑक्सिडेशन होत आहे, म्हणून आपल्याला इथे एनर्जी कशी मिळत आहे, लेस मिळत आहे. कशी मिळत आहे, लेस मिळत आहे. आता काल जे लोक प्रेझेंट होते ते मला सांगा की ऑक्सिडेशन होणे म्हणजे काय. काल जे लोक प्रेझेंट होते ते मला सांगा, किंवा त्यांनी व्हिडिओ पाहिला असेल तर मी तुम्हाला तो व्हिडिओ सेंड केला, जे मी शिकवलं, तर त्याच्यामध्ये सांगा की ऑक्सिडेशन होणे म्हणजे काय. ऑक्सिडेशन होणे म्हणजे काय सांगता. जर वाचलं नसेल, पाहिलं नसेल तर कालचा आपला तो व्हिडिओ पाहून घ्या, तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, तर बा ग्लुकोज, हां, म्हणजे काय, ऑक्सिजन लूज होते. ठीक आहे, म्हणजे एक तर ऑक्सिजन त्याच्यामधून निघून जाते. ठीक आहे, तर त्याला काय म्हणतो आपण, ऑक्सिडाइज झालं, किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होते. ठीक आहे ना, तुम्ही काल आपण पाहिलं होतं. तर ह्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी पाहून घ्या. आपण लागेल तर अजून इथे पाहून घेऊ, वरते दिलेलंच आहे ते. कुठे गेलं, water. Here, process of glycolysis occur in cytoplasm. A molecule of glucose is oxidized step by step. In this process, and two molecules of each pyruvic acid, ATP, NADH2 and water are formed. Molecules of pyruvic acid formed in this process are converted into molecules of acetyl coenzyme A. Two molecules of NADH2 and two molecules of CO2 are released during this process. त्यानंतर ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकल काय सांगितलेली आहे, ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकल. तर हा जो मॉलिक्यूल आहे ॲसिटिल कोएन्झाइम आहे जो ग्लायकोलिसिसच्या तिथे तयार झाला तो कुठे एंटर होतो, मायटोकॉन्ड्रियामध्ये. ही एक सायक्लिक चेन रिॲक्शन आहे, याला काय म्हणतात, ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकल इज ऑपरेटेड ऑन इट इन द मायटोकॉन्ड्रिया. याच्यावर मायटोकॉन्ड्रियामध्ये काय होते, ही सायकल म्हणजे रिॲक्शन होते. आणि ॲसिटिल पार्ट ऑफ ॲसिटिल कोएन्झाइम ए इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज. तर हा जो ॲसिटिल पार्ट आहे कशाचा, ॲसिटिल कोएन्झाइम एचा, हा कम्प्लीट ऑक्सिडाइज होतो या सायक्लिकल प्रोसेसमध्ये. अँड मॉलिक्युल्स ऑफ CO2, H2O, NADH2, FADH2 आर डिराइव्ड. हे काय होतात, हे त्या ठिकाणी मॉलिक्युल्स आपल्याला मिळतात. ठीक आहे, त्यानंतर काय म्हटलं,
electron transfer chain. The molecules of NADH2 and FADH2 formed during all above process participate in electron transfer chain reaction. Due to this, 3 molecules of ATP are obtained from each NADH2 molecule and 2 molecules of ATP form each FADH2 molecule. Besides ATP, water molecules are also formed in this reaction. हे सुद्धा आपण पाहिलं होतं. त्यानंतर काय म्हटलेलं आहे की इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन इज ऑपरेटेड इन मायटोकॉन्ड्रिया ओनली. या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन इज ऑपरेटेड इन मायटोकॉन्ड्रिया ओनली. दस अ मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज. आहे ना, मी काय म्हटलं या ठिकाणी ग्लुकोजचा मॉलिक्यूल काय होतं, कम्प्लिटली ऑक्सिडाइज होतो आणि अनेरोबिकमध्ये तो पूर्ण ऑक्सिडाइज होत नाही. ठीक आहे. अँड मॉलिक्युल्स ऑफ CO2 अँड H2 आर प्रोड्यूस अलॉंग विथ एनर्जी. ठीक आहे, हे या ठिकाणी घडतं. ठीक आहे. त्यानंतर आता आपण पाहू खालच्या साईडला. तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी आपल्याला तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलेलं आहे की हां, ग्लुकोज इज इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज अँड लेस अमाऊंट ऑफ एनर्जी ऑप्टेन इन दिस टाईप ऑफ रेस्पिरेशन. आता हे जे रेस्पिरेशन आहे यामध्ये लेस अमाऊंट ऑफ एनर्जी आपल्याला मिळते. तर पायोरिक ॲसिड प्रोड्यूस थ्रू ग्लायकोलिसिस इज कन्वर्टेड इन टू द ऑर्गॅनिक ॲसिड ऑर अल्कोहोल विथ द हेल्प ऑफ सम एन्झाईम्स. आता काही एन्झाईम्स त्याला मदत करतात. पहा काय म्हटलं, पायोरिक ॲसिड प्रोड्यूस थ्रू ग्लायकोलिसिस इज कन्वर्टेड इंटू अदर ऑर्गॅनिक ॲसिड्स ऑर अल्कोहोल. एक तर ऑर्गॅनिक ॲसिड्समध्ये कन्वर्ट होईल. तर ऑर्गॅनिक ॲसिड्समध्ये कन्वर्ट होईल म्हणजे काय, तर पहा या ठिकाणी इथे काय झालं, अल्कोहोलमध्ये कन्वर्ट झालं आणि या ठिकाणी काय झालं, लॅक्टिक ॲसिडमध्ये कन्वर्ट झालं. दिसून राहिलं, दिसत आहे ना तुम्हाला. हां, पुस्तक समोर ठेवत जा. ठीक आहे. तर पहा त्यानंतर काय म्हटलेलं आहे, कुठं गेलं हां, हे आहे पायरिक ॲसिड प्रोड्यूस थ्रू द ग्लायकोलिसिस इज कन्वर्टेड इंटू अदर ऑर्गॅनिक ॲसिड ऑर अल्कोहोल विथ द हेल्प ऑफ सम एन्झाईम्स इन दिस प्रोसेस. आता ही जी वरची जी तुम्हाला डायग्राम दाखवलेली आहे ही काही डिटेल डायग्राम नाही आहे, ही तुमच्या 10वीच्या लेवलनी ती डायग्राम दिलेली आहे. यामध्ये अजूनही डिटेल डायग्राम निघते. ठीक आहे. जसं की उदाहरणार्थ इथे सम एन्झाईम्स म्हटलं, मग त्या ठिकाणी एन्झाईम्ससुद्धा सांगितल्या जातात की नेमके कोणते एन्झाईम्स त्या प्रोसेसला मदत करतात. आता ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसलाच काय म्हणतात, फर्मेंटेशन. मग फर्मेंटेशन जी प्रोसेस आहे ती वरती दाखवलेली आहे आपल्याला. पहा या ठिकाणी तुम्हाला दिसते अल्कोहोलच्या पहिले फर्मेंटेशन प्रोसेस दाखवली, लॅक्टिक ॲसिडच्या पहिले फर्मेंटेशन प्रोसेस दाखवली. दिसलं तुम्हाला, दिसलं. हां, तर पहा, तर तसंच पहा या ठिकाणी सम हायर प्लांट्स, ॲनिमल्स and aerobic microorganisms also perform anaerobic respiration instead of aerobic respiration if there is depletion in oxygen level in the surrounding. म्हणजे काही जे अतिशय मोठे आपण ज्याला विशाल म्हणू असे जे झाडं आहेत, काही ॲनिमल्स आहेत. ठीक आहे. आणि एरोबिक रेस्पिरेशन करणारे मायक्रो ऑर्गॅनिझमसुद्धा आहेत. ते काय करतील, ते सुद्धा अनेरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करतील एरोबिकच्या जागी. म्हणजे दे ऑल्सो म्हणजे रिस्पायर मेक्स एनर्जी विदाउट ऑक्सिजन. ठीक आहे. ते आहेत एरोबिक पण ते अनेरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करतील. कधी, जेव्हा ऑक्सिजनची लेवल सराउंडिंगमध्ये कमी असेल, जेव्हा ऑक्सिजनची लेवल सराउंडिंगमध्ये कमी असेल. एवढं समजलं, एवढं समजलं का. त्याचं एक उदाहरण दिलेलं आहे खाली आपल्याला. पहा, सीड्स परफॉर्म अनएरोबिक रेस्पिरेशन इफ द सॉइल इज सबमर्ज अंडर वॉटर ड्युरिंग जर्मिनेशन. आता उदाहरणार्थ जसं आपण जमिनीमध्ये बी टाकतो, त्यानंतर त्याच्यावर पाऊस येतो, तर पाऊस आल्यानंतर त्या बियाचा वातावरणाच्या ऑक्सिजनशी संपर्क काय होऊन जातो, कमी होऊन जातो. मग त्या ठिकाणी ते जे सीड असतं ते सीड काय करतं, अनेरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करतं. तसंच सिमिलरली अवर मसल सेल्स ऑल्सो परफॉर्म अनेरोबिक रेस्पिरेशन वाईल परफॉर्मिंग द एक्झरसाइज. आपण जेव्हा एक्झरसाइज परफॉर्म करतो तेव्हासुद्धा
आपल्याला काय होतं ना की आपण एक्झरसाइज परफॉर्म करतो तर आपली एनर्जीची रिक्वायरमेंट वाढून जाते है ना. तर एनर्जीची रिक्वायरमेंट वाढते तर त्या टाईमला आपण डायरेक्ट ऑक्सिजन सिलेंडर तर लावत नाही नाकाला, किंवा नाही आपल्याला एनर्जी जास्त पाहिजे तर ऑक्सिजन जास्त लागेल तर ऑक्सिजन सिलेंडर लावा. आपण त्याच वातावरणामध्ये एक्सरसाइज परफॉर्म करतो. मग अशा वेळेस काय होते, थोडीशी जी एनर्जी जी पाहिजे असते जास्त आपल्याला, ती एनर्जी अवर मसल सेल्स अल्सो परफॉर्म काय करतात, अनेरोबिक रेस्पिरेशन. काय करतात, अनेरोबिक रेस्पिरेशन while performing exercise. Due to this, less amount of energy is produced in our body. ड्यू टू दिस काय म्हटलेलं बा, लेस अमाऊंट ऑफ एनर्जी. कशी एनर्जी परफॉर्म होते, लेस अमाऊंट ऑफ एनर्जी प्रोड्यूस इन अवर बॉडी. अँड आणि सोबत सर्वात इम्पॉर्टंट, लॅक्टिक ॲसिड ॲक्युम्युलेट ड्यू टू विच वी फील टायर्ड. आपण काम केल्यानंतर थकवा का बरं येतो, कारण लेस अमाऊंट ऑफ एनर्जी तयार झाली आणि सोबत कोणतं झालं, लॅक्टिक ॲसिड तयार झालं. लॅक्टिक ॲसिड ॲक्युम्युलेट झालं, शरीरामध्ये साठलं, म्हणून आपल्याला काय वाटलं, टायर्ड फील वाटलं. आलं का लक्षात, वी फील टायर्ड. इथपर्यंत समजलं सर्वांना, इथपर्यंत समजलं का, समोर चालायचं. हां चला मग आता समोर बघू आपण, समोर काय सांगितलेलं आहे पहा. इथे आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे, विच टाइप ऑफ सेल्युलर रेस्पिरेशन परफॉर्म्स कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. आता याचं उत्तर तुम्हीच देऊ शकता. कोणतं याचं उत्तर काय राहील सांगा बरं, कोण सांगते पटकन. कोणत्या टाईपचं रेस्पिरेशन परफॉर्म कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज, कोणतं रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन. व्हेरी गुड. एरोबिक रेस्पिरेशन काय परफॉर्म करते, हां म्हणजे कंप्लीट ऑक्सिडेशन करते, कशाचा, ग्लुकोजचा. ठीक आहे. मग मी तुम्हाला आता असा जर प्रश्न विचारला, विच टाईप ऑफ सेल्युलर रेस्पिरेशन परफॉर्म इनकम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज, मग याचा आन्सर काय येईल, अनएरोबिक रेस्पिरेशन. व्हेरी गुड. तर हे याचं उत्तर तुम्हाला समजलं, याचं उत्तर तुम्हाला देता आलं. व्हेरी गुड. तर त्यानंतर विच सेल ऑर्गनेल इज नेसेसरी फॉर कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. कोणता सेल ऑर्गनेल, सेलचा कोणता पार्ट आपल्याला आवश्यक आहे, गरजेचं आहे कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज करायसाठी, सांगा बरं. आता याचं थोडंसं तुम्हाला डोकं लावणं आवश्यक आहे. कोणता सेलचा पार्ट, मायटोकॉन्ड्रिया. का बरं मायटोकॉन्ड्रियाच रे, का बरं मायटोकॉन्ड्रिया, दुसरा का नाही, मायटोकॉन्ड्रियाच का. हॅलो सांगा मला, मायटोकॉन्ड्रियाच का, वाय मायटोकॉन्ड्रिया, सांगा लवकर. का बरं मायटोकॉन्ड्रिया, का बरं मायटोकॉन्ड्रियास, का बरं. मायटोकॉन्ड्रिया इज पॉवर हाऊस ऑफ द सेल. बरं ठीक आहे. अजून काही एखादं, अजून एखादं, अजून यामध्ये अजून काही सांगू शकतो का आपण. मायटोकॉन्ड्रिया इज नेसेसरी फॉर कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. ठीक आहे. ग्लुकोजच्या कंप्लीट ऑक्सिडेशनसाठी कोण गरजेचं आहे, मायटोकॉन्ड्रिया. ठीक आहे. मग आता कसं आहे की मायटोकॉन्ड्रिया याच्यासाठी गरजेचं आहे की त्या ठिकाणी आपल्याला ऑक्सिजन जे आहे ते भरपूर प्रमाणात अवेलेबल होऊन राहिलं, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर. ठीक आहे. एवढं लक्षात आलं का, एवढं लक्षात आलं. हां त्यानंतर एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट्स. आता जे आपण वेगवेगळे फूड कंपोनंट्स पाहतो, आता डिफरंट फूड कंपोनंट्स कोणते कोणते येतील ते सांगा बरं. डिफरंट फूड कंपोनंट्स कोणते कोणते येतील, फूड कंपोनंट्स कोणते आहेत, फूड कंपोनंट्स कोणते आहेत डिफरंट, सांगा.
डिफरंट फूड कंपोनंट्स कोणते कोणते आहे? फूड कंपोनंट्स म्हणजे अन्न पदार्थाचे घटक कोणते कोणते आहेत? प्रोटीन्स झालं आहे ना, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट, ठीक आहे, त्यानंतर फॅट, मिनरल्स, हे काय झाले? हे काय झाले? हे कंपोनंट झाले ना सर्व, आहे ना, हे सर्व कंपोनंट झाले ना. आलं का लक्षात? आलं का लक्षात? तर एक्सेस ऑफ हा सर लिपिड्सला काय म्हणतात? कशाला? लिपिड्स. लिपिड्स. लिपिड्सला लिपिड्सच म्हणतात. म्हणजे लिपिड्सला काय म्हणतात म्हणजे? प्रोटीनला जसं प्रथिने म्हणतात तसं लिपिड्सला काय? हा हा मराठीत, हा 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 मराठीत का? हो सर. लिपिड्सला, हॅलो हॅलो, हो सर. एक मिनटं थांबा. हां पहा आता लिपिड काय विचारलं होतं? हॅलो, लिपिड्सला मराठीमध्ये काय म्हणतात? पहा लिपिड, लिपिड हा जो आहे हा मेदाचाच प्रकार आहे, म्हणजे इट इज लाईक कार्बोहायड्रेट. ठीक आहे. आता तो लिपिड हा जो आहे हा कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन हे सोबत मिळून बनलेला आहे. आलं का लक्षात? लिपिड्स म्हणजे काय? ज्यामध्ये कार्बोहायड्रेटही आहे आणि प्रोटीनही आहे. ठीक आहे. आणि तो विद्राव्य नाही आहे. आलं का लक्षात? हा कसा आहे? हा म्हणजे जे ज्याला आपण म्हणतो ना विरघळणारा नाही आहे तो. ठीक आहे. आलं का लक्षात? आवाज येते का तुम्हाला माझा? हॅलो, सर परत हां हो बरं बरं ठीक आहे. तर एवढं लक्षात ठेवा की जसं की आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल आहे. ठीक आहे. तर हा काय एक लिपिडचाच प्रकार आहे. आलं का लक्षात? जसं आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल आहे ना, तर तो काय लिपिडचाच प्रकार आहे. ठीक आहे. तर त्याला आपण वसासुद्धा म्हणतो. ठीक आहे. काय म्हणतो? वसा. ठीक आहे. तर पहा समोर, तर एक्सेस ऑफ कार्बोहायड्रेट आर स्टोर्ड इन लिव्हर अँड मसल्स इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. ठीक आहे. व्हॉट इज द सोर्स ऑफ प्रोटीन? व्हॉट आर दे मेडअप ऑफ? या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे? पहा, एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट्स. तर एक्सेस ऑफ कार्बोहायड्रेट्स आर स्टोर्ड इन लिव्हर. तर हे आपल्याला माहीत आहे की जर कार्बोहायड्रेट आपल्या शरीरामध्ये जास्त झालं तर लिव्हर आणि मसल्समध्ये ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये, कशाच्या फॉर्ममध्ये? ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये. कशाच्या फॉर्ममध्ये येईल ते? ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये ते शरीरामध्ये साठून राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर विचारलं व्हॉट इज द सोर्स ऑफ प्रोटीन? काय विचारलं आपल्याला? व्हॉट इज द सोर्स ऑफ प्रोटीन? तर प्रोटीनचा सोर्स काय आहे सांगा? प्रोटीनचा सोर्स काय आहे? प्रोटीन कशापासून मिळतं? प्रोटीन कशापासून मिळतं? प्रोटीन कशापासून मिळतं? आवाज येत आहे माझा? हॅलो, हो सर. हां प्रोटीन कशापासून मिळतं आपल्याला? कोणते खाद्यपदार्थ आहेत की ज्यापासून आपल्याला प्रोटीन मिळून राहिलेलं आहे? सांगा. बरेच खाद्यपदार्थ आहेत ना ज्यापासून आपल्याला प्रोटीन्स हा घटक मिळतो. प्रथिने कशापासून मिळतो? सांगा लवकर. आवळ्यात प्रोटीन आहे ना? प्रोटीन आहे का आवळ्यात? मिल्कमध्ये प्रोटीन आहे, मीटमध्ये प्रोटीन आहे, बऱ्याचशा भाज्या आहेत त्यांच्यामध्ये प्रोटीन आहे, प्रथिने आहे ना. व्हॉट आर दे मेडअप ऑफ? आता ते कशाचे बनलेले आहेत? तर हे कशाचे बनलेले आहेत? प्रोटीन बनलेलं आहे
अमायनो ॲसिड कशाचा बनलेला आहे? अमायनो ॲसिड. ठीक आहे, अमायनो ॲसिड्सपासून बनलेले आहेत. हां, आता अमायनो ॲसिड जी काय असतात वेगवेगळ्या प्रकारचे असतात, डिफरंट फॉर्मचे असतात. आलं का लक्षात? आणि हे जे अमायनो ॲसिड असतात हे पेप्टाइड बॉन्ड्सनी काय असतात, म्हणजे त्यांच्यामध्ये जे बॉन्ड्स असतात ते त्यांना काय नाव आहे? पेप्टाइड बॉन्ड्स. तर त्यांना काय म्हणतो आपण? अमायनो ॲसिड्स. ते वेगवेगळ्या प्रकारचे. आता तुम्ही 11th स्टँडर्डमध्ये जाल, 12th स्टँडर्डमध्ये जाल तर तुम्हाला ते पाहायला मिळेल. ठीक आहे. त्यानंतर व्हॉट आर दे मेडअप ऑफ? तर सांगितलं कशाचे बनलेले आहेत, तर एवढं जरी सांगितलं, प्रोटीन्स आर मेडअप ऑफ अमायनो ॲसिड्स. ठीक आहे. तर त्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे की प्रोटीन्स आर द मॅक्रोमॉलिक्युल्स फॉर्म बाय बॉन्डिंग टुगेदर टू मेनी अमायनो ॲसिड्स. तर अमायनो ॲसिड्सपासून बनलेले आहे. तर अमायनो ॲसिड्सच कशाने हे केलेलं असतील, म्हणजे त्यांचं बॉन्डिंग असेल अमायनो ॲसिडचं. प्रोटीन्स ऑफ ॲनिमल ओरिजिन. आता बा जे ॲनिमल ओरिजिनमधून जे प्रोटीन भेटते आर कॉल्ड ॲज फर्स्ट क्लास प्रोटीन्स. त्याला काय म्हटलं जाते? फर्स्ट क्लास प्रोटीन. ठीक आहे. तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? वी गेट 4 किलो कॅलरी ऑफ एनर्जी पर ग्राम ऑफ प्रोटीन. म्हणजे 1 ग्राम प्रोटीनपासून आपल्याला किती एनर्जी मिळते? 4 किलो कॅलरी. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं. 1 ग्राम ऑफ प्रोटीन, 1 ग्राम ऑफ प्रोटीन काय देऊन राहिलं आपल्याला? काय देऊन राहिलं? 1 ग्राम प्रोटीन काय देऊन राहिलं? 4 किलो कॅलरी. 4 किलो कॅलरी एनर्जी देऊन राहिलं. 4 किलो कॅलरी काय देऊन राहिलं? एनर्जी देऊन राहिलं. एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आलं का लक्षात? हॅलो. हां, तर बा अमायनो ॲसिड्स आर ऑप्टेन्ड आफ्टर डायजेशन ऑफ प्रोटीन. प्रोटीनचं डायजेशन झालं की तुम्हाला काय मिळतं? अमायनो ॲसिड मिळते. काय मिळते? अमायनो ॲसिड मिळते. एवढं लक्षात आलं? Those amino acids are absorbed in the body and transported up to each organ and cell via blood. अमायनो ॲसिड काय होते? ॲब्सॉर्ब होते बॉडीमध्ये आणि ट्रान्सपोर्ट होते प्रत्येक ऑर्गनपर्यंत ब्लडच्या मार्फत. फ्रॉम these amino acids organs and cells produce various proteins necessary for themselves and the whole body. Those examples are given in the following diagram. ठीक आहे. आता from these amino acids organs and cells produce various proteins. म्हणजे काय आहे पहा? म्हणजे पहा इथे मी सांगतो की अमायनो ॲसिड आहे. ठीक आहे. आता या अमायनो ॲसिड पासून काय होईल? काय होईल? ऑर्गन्स तयार होतील. काय तयार होतील? ऑर्गन्स तयार होतील. अजून काय तयार होतं? ऑर्गन जर तयार करायचं तर मला काय पाहिजे? टिश्यू पाहिजे. काय पाहिजे? टिश्यू पाहिजे. आणि टिश्यू जर पाहिजे तर मला काय पाहिजे? सेल पाहिजे. ठीक आहे. तर म्हणजे म्हणण्याचा अर्थ की वेगवेगळ्या अमायनोपासून ॲसिडपासून मी वेगवेगळे ऑर्गन म्हणजेच वेगवेगळे टिश्यू म्हणजेच वेगवेगळे सेल्स मी तयार करतो. आलं का लक्षात? आलं का लक्षात? आलं लक्षात आलं तुमच्या? दोज एक्झाम्पल्स आर गिवन इन द फॉलोइंग डायग्राम. आता याचे एक्झाम्पल जे आहे या खालच्या डायग्राममध्ये आपल्याला दिलेले आहेत. आता आपल्याला समजूनच जातात. पहा, तर या ठिकाणी पहा काय दिलेलं. स्किन, मेलॅनिन, केराटिन, बोन्स, ऑसेसिन. ठीक आहे. सेल्स पहा अमायनो ॲसिडच आहे पण कुठं कुठं काय होऊन राहिलं? इथे बोन्स तयार करून राहिलं तर ऑसेसिन. इथे स्किन तर मेलॅनिन, केराटिन. ठीक आहे. इथे ब्लड तर हिमोग्लोबिन आणि अँटीबॉडीज. इथे मसल्स आहे तर काय? ॲक्टिन अँड मायोसिन फ्लेक्झिबल प्रोटीन्स तयार करून राहिलं मसल्ससाठी, कारण मसल्स फ्लेक्झिबल पाहिजे. त्या पिट्युटरी ग्लँड्स आहे तर व्हेरियस हार्मोन्स क्रिएट करून राहिलं. या ठिकाणी अमायनो ॲसिड पॅनक्रियास तर इन्सुलिन आणि ट्रिप्सिन तयार करून राहिलं. ठीक आहे. सेल्सला चाललं तर व्हेरियस प्रोटीन ऑफ सेल मेम्ब्रेन अँड व्हेरियस एन्झाईम्स आर फॉर्म. म्हणजे एकच आहे अमायनो ॲसिड, एकच आहे पण काय करून राहिलं? वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे रोल प्ले करून राहिलं. ठीक आहे. म्हणजे सेल्ससाठी चाललं. ठीक आहे. मग प्रोटीन्स आता इथे सांगितलेलं काय आहे? तर आपल्याला इथे हे सांगितलेलं आहे प्रोटीन्स अँड डिफरंट अमायनो ॲसिड्स ऑप्टेन. ठीक आहे. तर म्हणजे अमायनो ॲसिडपासून वेगवेगळे काय ऑप्टेन होतात? आपल्याला वेगवेगळे एन्झाईम्स ऑप्टेन होतात. ठीक आहे. तर समोर पहा
एक्सेस ऑफ अमायनो ॲसिड ऑप्टेन फ्रॉम प्रोटीन्स आर नॉट स्टोअर्ड इन द बॉडी. हा सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आहे, हे लक्षात ठेवा की जर तुमच्या शरीरामध्ये कार्बोहायड्रेट जर जास्त झालं तर ते ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये तुमच्या शरीरात ते साठवलं जाईल. पण एक्सेस ऑफ अमायनो ॲसिड ऑप्टेन फ्रॉम प्रोटीन्स आर नॉट स्टोअर्ड इन द बॉडी. हे लक्षात ठेवायचं की अमायनो ॲसिड जर तुमच्या शरीरात, एक्सेस ऑफ अमायनो ॲसिड जर तुमच्या शरीरात आलं फ्रॉम प्रोटीन्सपासून, तर ते तुमच्या शरीरामध्ये स्टोअर होत नाही. दे आर ब्रेक डाऊन अँड द अमोनिया कशात असतो रे? मूत्रात असतो ना, है ना. घाम, मूत्र यामध्ये अमोनिया असतो. फॉर्म्ड इज एलिमिनेटेड आउट ऑफ द बॉडी. मग मूत्र आणि घाम शरीराच्या बाहेर ते चाललं जाते. इफ नेसेसरी, जर गरजेचं असलं, एक्सेस ऑफ प्रोटीन्स आर कन्व्हर्टेड इन टू अदर युजफुल सबस्टन्स लाईक ग्लुकोज थ्रू द प्रोसेस ऑफ ग्लायकोजेनेसिस. ठीक आहे, सॉरी, ग्लुकोजेनेसिस. ठीक आहे. प्लांट्स प्रोड्यूस द नेसेसरी अमायनो ॲसिड फ्रॉम मिनरल्स de novo and thereby produce different proteins. An enzyme rubisco present in the plant chloroplast is most abundant protein found in nature. तर सर्वात जास्त नेचरमध्ये कोणतं प्रोटीन मिळतं? तर कोणतं मिळतं? रुबिस्को. प्रेझेंट इन द प्लांट क्लोरोप्लास्ट. कशामध्ये आहे? प्लांटच्या क्लोरोप्लास्टमध्ये. हे असं प्रोटीन आहे की जे नेचरमध्ये कसं आहे? अबंडंट, भरपूर मात्रात अवेलेबल आहे, भरपूर प्रमाणात ते आपल्या नेचरमध्ये अवेलेबल आहे. आलं लक्षात? आलं का लक्षात? समोर पाहू आता. हां, समोर पहा. आता इथं म्हटलेलं आहे फ्रॉम वेअर डू वी ऑप्टेन द लिपिड्स. लिपिड्स कुठून आपल्याला मिळतात? आता मी तुम्हाला सांगितलं लिपिड्स म्हणजे काय? वसा. मी म्हणेल चरबी. कशाने वाढते रे चरबी? सोप्या भाषेत चरबी कशाने वाढते? तुम्हाला घरी आई काय सांगते? भातावर काय नको घेऊ? काय नको घेऊ? बटर. हां, बटर. व्हेरी गुड. काय नको घेऊ? बटर नको घेऊ. जर तू बटर खाशील किंवा ऑइल खाशील तर तुला ते तुझ्या शरीरामध्ये काय वाढेल? वसा वाढेल, है ना. म्हणजे काय? लिपिड्स वाढतील. ठीक आहे. तर द सबस्टन्स फॉर्म बाय स्पेसिफिक केमिकल बॉन्ड बिटवीन फॅटी ॲसिड अँड अल्कोहोल आर कॉल्ड ॲज लिपिड्स. त्याला काय म्हणतात? लिपिड्स. ठीक आहे. म्हणजे फॅटी ॲसिड आणि अल्कोहोल. आता हे झालं आपलं शास्त्रोक्त सांगणं की लिपिड्स काय आहे. ठीक आहे. तर फॅटी ॲसिड्स अँड अल्कोहोल याच्यामध्ये काय होतं? केमिकल बॉन्ड. ठीक आहे. आणि त्याला काय म्हणतो आपण? लिपिड्स. डायजेशन ऑफ लिपिड्स कन्झ्युम बाय अस इज नथिंग बट देअर कन्व्हर्शन इन टू फॅटी ॲसिड अँड अल्कोहोल. ठीक आहे. म्हणजे तुम्ही पहा की जर तुम्ही काय म्हणतात त्याला, जर तुम्ही लिपिड्सला डायजेस्ट करत असाल तर तुमच्या शरीरात काय वाढेल? फॅटी ॲसिड वाढेल आणि अल्कोहोलचं प्रमाण वाढेल. फॅटी ॲसिड्स आर ॲब्सॉर्ब्ड अप अँड डिस्ट्रीब्युटेड एव्हरीवेअर विदिन द बॉडी. पहा, फॅटी ॲसिड्स आर ॲब्सॉर्ब केल्या जातात आणि शरीराच्या प्रत्येक भागाकडे ते काय केल्या जातात? डिस्ट्रीब्यूट केल्या जातात. फ्रॉम दोज फॅटी ॲसिड डिफरंट सेल प्रोड्यूस व्हेरियस सबस्टन्स नेसेसरी टू देमसेल्व्स. आता जे वेगवेगळे सेल्स आहे तर त्यांना जे काही गरजेचे सबस्टन्स आहे ते प्रोड्यूस करतात. कशाच्या मदतीने? फॅटी ॲसिडच्या मदतीने. एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला इथे. द मॉलिक्युल्स कॉल्ड ॲज फॉस्फोलिपिड. विच आर इसेन्शियल फॉर प्रोड्युसिंग प्लाझ्मा मेम्ब्रेन. कशात असते रे प्लाझ्मा मेम्ब्रेन? सांगा, प्लाझ्मा मेम्ब्रेन कशात असते? सांगा. सेलमध्ये. तर पहा, फॉस्फोलिपिड्स विच आर इसेन्शियल फॉर, आता प्लाझ्मा मेम्ब्रेन बनवण्यासाठी फॉस्फोलिपिड्स पाहिजे. ठीक आहे. आर फॉर्म फ्रॉम फॅटी ॲसिड. मग फॉस्फोलिपिड कशापासून बनतील? फॅटी ॲसिडपासून. कशापासून बनतील? फॅटी ॲसिडपासून. ठीक आहे. बिसाइड्स
फॅटी ॲसिड्स आर यूज फॉर प्रोड्युसिंग हार्मोन्स लाईक प्रोजेस्टेरॉन. ठीक आहे, प्रोजेस्टेरॉन, एस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन, अल्डोस्टेरॉन. ठीक आहे, हे काय आहे, हार्मोन्स आहेत. ठीक आहे, हे काय आहेत, हार्मोन्स आहेत. अँड एक्सेट्रा अँड द कवरिंग अराउंड द ॲक्झॉन्स ऑफ नर्व सेल. आता मागच्या वर्षी तुम्ही नर्व सेलची डायग्राम पाहिली. ठीक आहे, ॲक्झॉन्स ऑफ नर्व सेल हे सुद्धा कशापासून प्रोड्यूस होते, फॅटी ॲसिड. ठीक आहे, हे सुद्धा कशापासून प्रोड्यूस होते, फॅटी ॲसिड. आलं लक्षात. वी गेट 9 किलो कॅलरी ऑफ एनर्जी. वी गेट 9 किलो कॅलरी ऑफ एनर्जी पर ग्राम ऑफ प्रोटीन. सॉरी, पर ग्राम ऑफ, नॉट प्रोटीन, पर ग्राम ऑफ काय, लिपिड्स. अलग लक्षात, पर ग्राम ऑफ लिपिड्स. मी तुम्हाला सांगितलं होतं 4 किलो कॅलरी कशाची एनर्जी आहे, 4 किलो कॅलरी. आणि इथे 9 किलो कॅलरी ग्राम कशामधून मिळते, लिपिड्समधून. 4 किलो कॅलरी कशातून मिळते, 4 प्रोटीन्समधून. ठीक आहे, तर मग प्रोटीन्सपेक्षा आपल्याला एनर्जी कशात जास्त भेटून राहिली, लिपिड्समध्ये. लिपिड्समधून. बरोबर आहे. आणि याच्यापेक्षा जास्त एनर्जी आपल्याला कशात भेटली होती, कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट. म्हणजे पहा, आता मी तुम्हाला एक काम करतो, एक मिनटं. आता पहा, आता एक काम करतो, आता पुन्हा त्या वरच्या चार्टवर नेतो. ठीक आहे, वरच्या चार्टवर नेतो. आता पहा, हा चार्ट पहा इथे. आता आपण काय, मी तुम्हाला काय सांगितलं, सर्वात पहिले आपण कार्बोहायड्रेटमधून एनर्जी घेतो. बरोबर आहे ना. कार्बोहायड्रेटमधून सर्वात जास्त एनर्जी मिळते. त्याच्यापेक्षा जी कमी एनर्जी आहे ती कशामध्ये मिळते, लिपिड्समध्ये मिळते. आणि त्याच्यापेक्षा कमी एनर्जी कशात मिळते, प्रोटीन्समध्ये मिळते. एवढं समजलं, एवढं समजलं का, एवढं समजलं. हां, तर उद्याचा एक प्रश्न तुम्हाला सांगतो मी. उद्याचा एक प्रश्न म्हणजे आज प्रश्न देतो, उद्या मला त्याचा ॲन्सर द्या की या सर्व याच्यात कार्बोहायड्रेट्स, 1 ग्राम कार्बोहायड्रेट किती एनर्जी देऊन राहिला, 1 ग्राम प्रोटीन किती एनर्जी देऊन राहिला. आणि दुसरं म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे की 1 ग्राम लिपिड किती एनर्जी देऊन राहिला, हे मला सांगायचं आहे. ठीक आहे, आलं का लक्षात. हॅलो, आलं का तुमच्या लक्षात. हो सर. हां, एकदा परत विचारा. उद्या एकदा परत विचारू का परत, हा प्रश्न. हा, बरं, ठीक आहे. आता वा, या ठिकाणी तुमच्यासमोर पेज ओपन आहे. या पेजवर 9 किलो कॅलरी ऑफ एनर्जी पर ग्राम ऑफ लिपिड असं विचारलं ना. मी तुम्हाला हे विचारून राहिलो, कार्बोहायड्रेट. ठीक आहे, त्याच्यानंतर लिपिड. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रोटीन. PROTEIN आहे ना रे, प्रोटीन. हां, सॉरी, TEIN, कन्फ्युजन होते. हे पहा, कार्बोहायड्रेट. तर 1 ग्राम ऑफ कार्बोहायड्रेट, 1 ग्राम ऑफ लिपिड अँड 1 ग्राम ऑफ प्रोटीन. याची एनर्जी किती, याची एनर्जी किती आणि याची एनर्जी किती, हे मला सांगायचं आहे. आलं का लक्षात. हां, तर हे तुम्ही आता व्यवस्थित मला सांगाल अशी मी अपेक्षा करतो. समोरचा प्रश्न पाहू आपण, समोर काय विचारलेलं आहे आपण हे पाहू. तर पहा समोरचा पेज. प्रश्न दिलेला आहे या ठिकाणी. थिंक म्हणजे विचार करा. ठीक आहे, करू विचार आपण. मग आता मला सांगा, प्रश्न आहे पहिला प्रश्न. मेनी टाइम्स यू कॅनॉट ईट हॉट फूड ड्यू टू इन्फ्लेमेशन, अल्सरेशन इन माउथ. तोंडामध्ये तुमचं काय झालं, अल्सर, फोड आले. ठीक आहे, मेनी टाइम्स यू कॅनॉट ईट. ठीक आहे, ड्यू टू इन्फ्लेमेशन, अल्सरेशन इन माउथ. ठीक आहे,
दुसरा प्रश्न विचारलेला आहे, सम पर्सन्स एक्सपिरियन्स डिफिकल्टी इन नाईट विजन सिन्स देअर चाइल्डहुड ऑर अडोलसन्स. ठीक आहे, म्हणजे त्यांच्या बालपणी किंवा थोडेसे ते थोडेसे लहान म्हणजे एकदम छोटे नाही, बालक अवस्थेत असताना, बाळ अवस्थेत नाही बालक अवस्थेत असताना त्यांना नाईट विजनचा प्रॉब्लेम होतो, रात्रीला दिसण्यास थोडासा त्यांना प्रॉब्लेम होतो. ठीक आहे, तर हे आपल्याला विचार करायसाठी लावलेलं आहे. विचार करा, हे प्रश्न नाही आहे, विचार करा की असं का होत असेल, का बरं तोंड येत असेल, तोंड येणं म्हणतो ना आपण, तोंड आलं बा, असं का होत असेल. किंवा नाईट विजन, तुमचं जे रात आंधळेपणा ज्याला आपण म्हणतो, तो का होत असेल. तर याचं ॲन्सर काय आहे, कुठेतरी शरीरामध्ये कोणत्या तरी पदार्थाची आपल्या कमी झालेली आहे ना. मग कशाची कमी झालेली आहे, तर तुमचं जर तोंड आलं असेल, तुम्ही जर गेले तर तुम्हाला डॉक्टर बी कॉम्प्लेक्सची गोळी घ्यायला सांगतो, बी कॉम्प्लेक्स घ्या. ठीक आहे ना. मग आता बी कॉम्प्लेक्सची गोळी घ्यायला लावतो, कोणी म्हणतं का विटामिन्स घ्या. ठीक आहे, व्हायटामिन्सची तुमच्या शरीरामध्ये काहीतरी कमी झालेली आहे. नाईट विजन, तर नाईट विजन तर सरळच एक कशामुळे होतो, विटामिन एच्या कमीमुळे. कशामुळे होतो, विटामिन एच्या कमीमुळे. एवढं लक्षात आलं, आलं का लक्षात, आलं का लक्षात. हां, तर विटामिन एमुळे रात आंधळेपणा आला. तसंच विटामिन बी, ज्याला आपण बी कॉम्प्लेक्स म्हणतो, विटामिन बी. ठीक आहे, याच्यामुळे काय होतं की आपलं तोंड येणं, अल्सर, फोडं येणं. ठीक आहे, हे याच्यामुळे ते आपल्याला खाता येत नाही, गरम अन्न चहा पिता येत नाही, थंड खावं लागतं आहे ना. तर हे कशामुळे होतं, कुठंतरी आपल्या शरीरात विटामिन बी कमी झालेलं आहे, विटामिन ए कमी झालेलं आहे, त्यामुळे हे सर्व प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावं लागून राहिलेले आहे. विटामिन्स आर ग्रुप ऑफ हेट्रोजिनियस कंपाऊंड्स. आता बा, तुम्हाला सरांनी सांगितलं असेल केमिस्ट्रीच्या क्लासमध्ये, व्हॉट आर हेट्रोजिनियस कंपाऊंड्स. हेट्रोजिनियस कंपाऊंड्स कशाला म्हणतात, सांगा मला. हेट्रोजिनियस कंपाऊंड कशाला म्हणतात, हेट्रोजिनियस कंपाऊंड मी अंडरलाईन केलेलं आहे. हेट्रोजिनियस कंपाऊंड्स कशाला म्हणतात, सांगा लवकर. हेट्रोजिनियस कंपाऊंड कशाला म्हणतात, सांगा, कशाला म्हणतात. अरे कोणीच बोलत नाही का रे, आवाज येऊन राहिला का माझा. हॅलो, हेट्रोजिनियस कंपाऊंड्स कोणते आहेत, सांगितलं नाही का सरांनी. नाही सर. बरं ठीक आहे, मग आता एक काम करायचं, सरांना विचारायचं, सर हेट्रोजिनियस कंपाऊंड्स कोणते असतात, आणि मला सांगायचं. ठीक आहे, ठीक आहे. आता मग ते जे हेट्रोजिनियस कंपाऊंड्स राहतील, तर विटामिन्स काय आहे, हेट्रोजिनियस विटामिन्स आर ग्रुप ऑफ हेट्रोजिनियस कंपाऊंड्स. विटामिन्स काय, हेट्रोजिनियस कंपाऊंडचा ग्रुप आहे. ठीक आहे, ऑफ विच each is essential for proper operation of various processes in the body. आपल्या शरीरामध्ये जे काही वेगवेगळ्या प्रक्रिया होतात, त्या सर्व प्रक्रिया ज्या काही प्रोसेसेस होतात, त्यांच्यामध्ये हे विटामिन्स आवश्यक असतात. तर देअर आर मेन 6 टाइप्स ऑफ विटामिन ए, बी, सी, डी, ई अँड के. किती आहे, 6 टाइप. 6 कोणते कोणते, ए आहे, बी आहे, सी आहे, डी आहे, ई आहे आणि के आहे. आलं का लक्षात. ठीक आहे, यापैकी आउट ऑफ दिस ए, डी, ई, आउट ऑफ दिस काय म्हटलेलं आहे, आउट ऑफ दिस ए, डी आणि ई अँड के आर काय म्हटलेलं आहे, आर काय म्हटलेलं आहे, फॅट सोल्युबल. कसे आहेत ते, फॅट सोल्युबल आहेत. कसे आहेत, फॅट सोल्युबल. तुम्ही जेव्हाही विटामिन ए, विटामिन डी, विटामिन ई आणि विटामिन के हे जर गोळ्या जर तुम्ही घ्याल, तर डॉक्टर तुम्हाला काय सांगेल, जेवण झाल्यावर घ्या असं सांगेल. का बरं सांगेल जेवण झाल्यावर घ्या, कारण जेवणामध्ये काय असते, फॅट. काय असते, काय असते, काय असते, फॅट. जेवणामध्ये फॅट असते ना. आपण जेवलो की आपल्या शरीर, आपण जे काही जेवण करत असू,
आपण पोळी खात असू, भात खात असू, आहे ना, राईस खात असो, तर आपल्या आपल्या ज्वारी जरी खाल्ली, आपण बाजरा जरी खाल्ला, आपल्या शरीरात काही प्रमाणात फॅट येते आणि त्या फॅटमध्ये हे जे औषध आहे लवकर सोल्युबल होतात, म्हणजे विरघळतात. वेअर ॲज बी अँड सी, विटॅमिन बी अँड विटॅमिन सी आर वॉटर सोल्युबल. हे कसे आहेत? वॉटर सोल्युबल आहेत. कसे आहेत ते? वॉटर सोल्युबल आहेत. अलग लक्षात? कसे आहेत हे? वॉटर सोल्युबल आहे. वी हॅव सीन दॅट FADH2 पुन्हा आला NADH2 आर प्रोड्यूस इन द प्रोसेस लाईक ग्लायकोलिसिस अँड कर्ब सायकल. विटामिन्स लाईक रायबोफ्लेविन, दॅट इज विटामिन B2 अँड निकोटिनामाइड, विटामिन B5 रिस्पेक्टिवली आर नेसेसरी फॉर देअर प्रोडक्शन. अलग लक्षात? म्हणजे FADH2 जर तयार करायचा आहे किंवा NADH2 तयार करायचा आहे तर आपल्याला विटामिन कोणता लागेल? रायबोफ्लेविन लागेल, म्हणजेच विटामिन B2 लागेल आणि निकोटिनामाइड लागेल. ठीक आहे? अलग लक्षात? निकोटिनामाइड म्हणजे विटामिन B5. आलं लक्षात? एवढं लक्षात आलं? लक्षात आलं का? जास्त झाला का? हां, पुन्हा एकदा सांगतो. आपण पाहिलं होतं कोणती प्रोसेस होती? ग्लायकोलिसिस, कर्ब सायकल. याच्यामध्ये काय तयार झालं होतं? FADH2. दुसरं काय झालं होतं? NADH2 तयार झालं होतं ना. हां, तर हे जर तयार करायचं आहे तर तुमच्या शरीरामध्ये ऑलरेडी रायबोफ्लेविन म्हणजे विटामिन B2 पाहिजे आणि निकोटिनामाइड म्हणजे विटामिन B5 पाहिजे. त्याच्याशिवाय तुमच्या शरीरामध्ये FADH2 आणि NADH2 ग्लायकोलिसिस आणि कर्ब सायकलमध्ये तयारच होणार नाही. आलं का लक्षात? हो सर. व्हेरी गुड. हो सर. बरं, चला मग आता समोर बघू. मेनी टाइम्स वी एक्सपिरियन्स ड्रायनेस इन माउथ. थोडंसं घेतो, हां, जास्त बोर नाही करत तुम्हाला. मला माहिती आहे तुम्ही बोर होता म्हणून. आता काय तुमची अभ्यासाची सवय गेलेली असेल, तुम्ही बोर होता. बस इथपर्यंत घेतो. ठीक आहे? ठीक आहे का? एवढा पेज घेऊ ना? अरे बाबा घेऊ का? एवढं पेज घेतो ना. हां, हे बा एवढं पेज घेतो. ठीक आहे? पा, चला ठीक आहे मग पा. मेनी टाइम्स वी एक्सपिरियन्स ड्रायनेस इन माउथ. ड्रायनेस इन माउथ आपल्या काय म्हणतात बा, तोंडामध्ये असा तोंड सोक पकडलं म्हणतो आपण ना, तोंडाला सोक आला म्हणजे कोरडं पडलं असं म्हणतो ना. तर असं का होत असेल? का होत असेल? बरं, दुसरं म्हटलेलं आहे पहा. तर एका ठिकाणी म्हटलेलं ड्रायनेस इन माउथ, एका ठिकाणी म्हटलेलं आहे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन, दॅट इज सॉल्ट शुगर वॉटर. है ना? याला काय म्हणतात रे? हो, काय म्हणतात? लवकर सांगा. हे तुम्ही 5व्या वर्गात शिकले, सॉल्ट शुगर वॉटर. घरी जर बाळाला जर परसाकडे लागली, संडास लागली तर त्याला काय करा? ORSचं सोल्युशन द्या. ORS एवढं माहिती आहे. ORS म्हणजे काय? O म्हणजे ओरल, R म्हणजे रिहायड्रेशन, S म्हणजे सोल्युशन आणि कसं बनवायचं? सॉल्ट शुगर वॉटर. ठीक आहे? सॉल्ट शुगर वॉटर म्हणजे सॉल्ट शुगर वॉटर. सॉल्ट म्हणजे मीठ, शुगर म्हणजे साखर आणि वॉटर या तिघांचं मिश्रण केलं का ORS तयार झालं. आलं का लक्षात? इज फ्रिक्वेंटली इज गिवन टू पर्सन एक्सपिरियन्सिंग लूज मोशन. लूज मोशन म्हणजे संडास लागली, पातळ संडास लागली. आलं का लक्षात? आता पातळ संडास लागली त्याला तुम्ही ORS द्या लागते. पातळ संडास लागली ORS का द्या लागते? तिसरा प्रश्न नाही आहे, आपल्याला विचारलेला आहे ते. यूज युअर ब्रेन पॉवर. युअर ब्रेन पॉवर म्हणते, नॉट टीचर्स ब्रेन पॉवर. यूज युअर ब्रेन पॉवर, नॉट टीचर्स ब्रेन पॉवर. युअर ब्रेन पॉवर. वी स्वेट ड्युरिंग समर अँड हेवी एक्सरसाइज. आता घरी आहे तुम्ही, आई वडील काम सांगत असतील, काम सांगितलं का लगेच घाम फुटत असेल. ठीक आहे? का बरं घाम फुटते? किंवा समर म्हणजे उन्हाळा. उन्हाळ्यामध्ये आपल्याला घाम जास्त येतो का? या तिन्ही प्रश्नांचं उत्तर या पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे आणि ज्याचं लक्ष याच्याकडे आहे त्याला पटकन समजलं. आलं का लक्षात? या तीनही कंडिशनमध्ये काय होऊन राहिलं? या तीनही कंडिशनमध्ये आपल्या शरीरातली पाण्याची पातळी कुठंतरी कमी होऊन राहिली. म्हणून या तीन आपल्याला काय दिसून राहिले? सिम्पटम्स म्हणजे लक्षणं दिसून राहिले. तुमच्या शरीरामध्ये स्वेट उन्हामुळं
म्हणजे गरमी वाढली, गरमीमुळं तुमच्या शरीर थंड ठेवायसाठी तुमच्या शरीरानं घाम उत्पन्न केला, हेवी एक्झरसाइज केलं, शरीर थंड करायसाठी घाम उत्पन्न केला, पाण्याची पातळी शरीराची कमी झाली. ओरल रिहायड्रेशन, संडास लागली, संडास लागल्यामुळे शरीरातून पाण्याचा निचरा होऊन गेला, तर तुमच्या शरीरामध्ये पाण्याची भरपाई करायसाठी ओरल रिहायड्रेशन सोल्युशन द्यावं लागलं. मेनी टाइम्स वी एक्सपिरियन्स ड्रायनेस इन माउथ, तोंडाला सोक आली. आता मी मगापासून बोलून राहिलो, जवळपास 57 मिनटं झाले मी कंटिन्यू बोलून राहिलो, तोंडाला सोक आला, म्हणजे काय झालं, शरीरामध्ये पाण्याची कमी झाली. तसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एव्हरी 45 मिनिट्समध्ये काय प्या, वन ग्लास ऑफ वॉटर. जर तुम्ही पिऊन नाही राहिले तर तुमचं ब्रेन व्यवस्थित काम करणार नाही. आलं का लक्षात? म्हणून पाणी प्यायचं. मग एक काम करा, 1 मिनटं तुम्ही थांबा, 1 मिनटं मी थांबतो, मी पाणी पितो तुम्ही प्या. बरं, आपण पाणी पिता पिता वाचू. ठीक आहे. देअर इज अबाउट 65 to 70% वॉटर इन अवर बॉडी. पाणी द्या, पाणी आहे ना, पाणी, 1 ग्लास पाणी आहे. There is about 65 to 70% water in our body. Each cell contains 70% of water weight by weight. Blood plasma also contains 90% of water. आता बा, आपलं जे शरीर आहे ते 65 ते 70% कशाचं बनलेलं आहे, म्हणजे त्यामध्ये पाणी आहे. ठीक आहे. प्रत्येक सेल जे आहे त्यामध्ये, प्रत्येक सेलमध्ये 70% वेट बाय वेट वॉटर आहे. ठीक आहे. म्हणजे त्या याचं सेलचं वेट जेवढं असेल तर त्याच्या 70% त्याच्यामध्ये काय राहील, पाणी राहील. ब्लड प्लाझ्मा जो आहे आपला, ब्लड प्लाझ्मा, त्याच्यामध्ये 90% काय वॉटर आहे. ठीक आहे. समोर पहा आता, अँड देअर बाय होल functioning of cells and thereby whole body disturbs even if there is a little loss of water from the body. तर थोडा जरी त्या पाण्याचा जर ऱ्हास म्हणजे कमी झालं पाणी शरीरामध्ये, तर आपल्या बॉडीचं फंक्शनिंग, कार्य बाधित होते. हेन्स वॉटर इज एन इसेन्शियल न्यूट्रियंट. वॉटरला न्यूट्रियंट म्हटलेलं आहे. आतापर्यंत आपल्याला माहीत होतं काय की हे पोषक तत्व आहे म्हणून नाही. धरलं का सांडलं, धरलं का फेकलं, 1 ग्लास प्यायचं आहे पाणी तर अर्धा ग्लास प्यायचा आहे, तर 1 ग्लास भरलं, अर्धा ग्लास फेकलं, अर्धा ग्लास पिलं, पण कशाचा ऱ्हास केला, न्यूट्रियंटचा. आणि निसर्गात मिळणारा सर्वात स्वस्त न्यूट्रियंट आहे हे. बाकी काही नाही मिळालं तर चालन, पण याच्या बरोबर राहता येत नाही. ठीक आहे. अलॉंग विथ ऑल अबो मेन्शन न्यूट्रियंट, फायबर्स आर ऑल्सो इसेन्शियल न्यूट्रियंट्स. आता जे काही वरते आपल्याला न्यूट्रियंट सांगितले, विटामिन सांगितले, मिनरल, कार्बोहायड्रेट, लिपिड, प्रोटीन, जे काही सांगितले हे तर इसेन्शियल आहेच, हे इसेन्शियल आहेत. पण याच्यासोबत फायबर्स म्हणजे ज्याच्यामध्ये तंतुमय पदार्थ असतात. ठीक आहे. जसं संत्रं खाल्लं तर संत्र्याचा ज्यूसमध्ये तुम्हाला विटॅमिन वगैरे मिळून जाईल, पण त्याचा जर चोथा खाल्ला तर तुम्हाला फायबर्स मिळतील, ज्याने तुमचं जे डायजेशन आहे ते सुरळीत होईल. इनफॅक्ट वी कॅनॉट डायजेस्ट द फायबर. आपण फायबरला डायजेस्ट करत नाही. ठीक आहे. आपण फायबरला डायजेस्ट करतो का? नाही. ठीक आहे. हाऊएव्हर दे हेल्प इन द डायजेशन ऑफ अदर सबस्टन्स. पण ते दुसरे जे सबस्टन्स आपल्या आतड्यांमध्ये असतात त्यांच्या डायजेशनमध्ये आणि इजेशनमध्ये, अजेशन ऑफ अनडायजेस्टेड सबस्टन्समध्ये आपल्याला ते काय करतात, हेल्प करतात. ठीक आहे. वी ऑब्टेन द फायबर्स फ्रॉम लिफी व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, सेरेल्स एक्सेट्रा. आपल्याला कुठून मिळतात फायबर? लिफी व्हेजिटेबल, पत्तेदार भाज्या, फ्रूट्स, आहे ना. असं होते का एखादं फळ खाल्लं आणि माझं पोट खराब झालं? फार क्वचित वेळा होत असेल, पण होतच नाही. सेरेल्स आहे ना, हे तर तुम्हाला ॲडमध्ये पाहताच तुम्ही, आहे ना. तर याच्यामध्ये कसं आहे, याच्यामध्ये फायबर्स असते म्हणून ते लवकर पचते. ठीक आहे. इंटरनेट इज माय फ्रेंड. कलेक्ट द इन्फॉर्मेशन फ्रॉम इंटरनेटमधून ही इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची. आणि उद्याला तुम्हाला एक छोटंसं तुमच्या ब्रेनला काम देतो की तुम्ही एरोबिक रेस्पिरेशन आणि अनएरोबिक रेस्पिरेशन याचे डिफरन्स लिहायचे. ठीक आहे. डिफरन्स बहुतांश विद्यार्थ्यांना येतच असतील, लिहिता येतच असतील, त्याबद्दल काही वाद नाही, पण तुम्ही बहुतांश विद्यार्थी हे डिफरन्स लिहा. तर तुम्ही मला ऐकून घेतलं त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि माझा आवाज प्रत्येकापर्यंत येत आहे? माझा आवाज
बरं ठीक आहे. तर तुम्ही आता आपण उद्याला भेटू. तर उद्याला आपले अल्जेब्राही होईल आणि सायन्स 2 सुद्धा होईल. ठीक आहे, आलं का लक्षात? चला मग, गुड बाय. Despite the commitment you think you've secured,